रणजित आपण या ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. फ्रेश मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला एका बाजूला दैसर्ब आणि त्यांच्या विरोधात फाईट केला टीम आशाची पट्टी इथून मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल बा. जबरदस्त खेळ रणजितच्या माध्यमातून राहिला गेला आणि सामनाचा हिरो ठरला गेला. आपण पाहतो रमेश दादा बसमा यांच्या पवित्र शुभाताने इथून ट्रॉफी देण्यात येते बा. जबरदस्त खेळ राहिला गेला फलंदाज रणजितच्या माध्यमातून. विशाल द बेस्ट तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो पुढल्या मॅचकडे. मॅच देखील तितकी महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला टीम दैसर्ब तर एका बाजूला टीम आशाची पट्टी किशोरचा संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चला आशाची पट्टी संघ आपले दोन फलंदाज लगेच दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढत निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये कमीत कमी आपण विचार केला तर 40+ तरी दाबा बनवणं गरजेचं राहील. टीम आपण पाहतो आशाची पट्टी या संघाला निश्चित आपण पाहतो. अमोल जिवीर यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावर त्याचे तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो चांगले समालोचक आहेत. दोन फलंदाज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. फलंदाज निश्चित आपण पाहतो एका बाजूला सचिन आणि त्याच्या सोबतीला सुनील ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सचिन आणि सुनील ही जोड साखळी निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील निश्चित आपण पाहतो चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो का मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो. एका बाजूला दैसर्ब आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम निश्चित आपण पाहतो आशाची पट्टी हा संघ निश्चित आपण पाहतो. मोठी स्पर्धा निश्चित आपण विचार केला जय बागोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित आपण पाहतो. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक ही स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत राहिले जात्या आज धामणी गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो. मोठी स्पर्धा नाईट राजू शिंगला निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. पहिल्या फेरीतील चौथा सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला टीम दैसर्ब आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम आशाची पट्टी. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. इथून गोलंदाज सज्ज इथून आपण पाहतो पहिल्या आपला सुरुवात पहिल्या डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक गोलंदाज मार्ग वरती पाबर पेचा गोलंदाज इथून निश्चित आपण पाहतो सुनीलला आपण पाहतो. वरती सज्ज गोलंदाज सचिनला आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू. इथून आपण पाहतो पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज. पहिल्या डाबाला सुरुवात पहिलाच बॉल ओकेला स्क्वेअर लेग क्षेत्र खाल्या बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं. पहिल्याच बॉल वरती ऐकतोय चौकार. क्या बात आहे. RSDGच्या माध्यमातून चांगले संगीत निश्चित आपल्याला ऐकायला मिळतात. जॉकी रवी दरोडा यांच्या माध्यमातून उल्हास तयार इथून आपण पाहतो अप्पर कटचा देखील स्ट्रोक मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आउटफील्ड पास बॉल चालला गोळीच्या बॅगाना ऐकतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. अमोल वीर यांना निश्चित आपण पाहतो सामन्याचा आनंद घेत असं आपण पाहतो. संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती सलगच्या 2 बॉल वरती 2 चौकार ठोकलेत.
गोलंदाज आपण पाहतो फलंदाज सचिन संघाचा प्रमुख खेळाडू आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये बॉल चालला या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील पहिली चौकार हॅट्रिक फलंदाज सचिनच्या नावावरती येतोय चौकार. क्या बात आहे. सलग 3 बॉलवरती 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना टीम आशाची पट्टी संघ निश्चित आपण पाहतो. चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. ओलिंडर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. जे बागोबा दामणे संघाचे सर्व खेळाडू आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचे बा. तीन बॉलवरती 3 चौकार ठोकलेत फलंदाज सचिन. अच्छा रात्रीतील पहिली चौकार हॅट्रिक या फलंदाजाच्या नावावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटकेबाज इथून गोलंदाजी मार्क मध्ये सुनील आपण पाहता. 3 बॉलवरती 3 चौकार ठोकलेत सुनीलच्या विरोधामध्ये सचिन. गोलंदाज तयार हलक्यातून पेस करायचा होता. पंचांकडे लावडल्या बिल LBW ची शिकार लेग बिबर विकेट. मोठा धक्का ज्या खेळाडूने 3 बॉलवरती 3 चौकार ठोकले होता जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. तीन बॉलवरती 3 चौकार आले होते आणि इथून मात्र जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाज निश्चित आपण पाहतो सुनीलच्या माध्यमातून महत्वाची विकेट मिळवली गेली. सुनीलच्या नावावरती निश्चित आपण पाहतो सचिनला परतावा लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला योगेश. इथून चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार या फुलटास बॉल एलिव्हेशन कमी मिडलला छत्रशक. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय. एक साधा सोपा झेल होता इथून मात्र झेल जमिनीला दान निश्चित आपण पाहतोय. इथून या 2 धाबा सहज पूर्ण या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 14 या अंकावरती या स्थितीची जर फिल्डिंग केली तर घरचा रस्ता पकडावा लागेल टीम दहिसर संघाला. एक साधा सोपा झेल होता इथून आपण जर विचार केला मिडॉपला झेल उडाला होता त्याच मिडॉपच्या छत्रछकानं खराब छत्रछक आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र त्या 2 धाबा 14 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत टीम आशाची पट्टी संघ. ओ बुलटास बॉल आक्रमण केला इथून निश्चित आपण पाहतो शॉट मिडॉपला छत्रछक निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू उचली पेकीपर्यंत 2 धाबा सहज टपून चित्त्याच्या चपळाईनं या 2 धाबा निश्चित आपण पाहतो. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या 16 या अंकावरती. षटक क्रमांक इथून पहिले संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत टीम आशाची पट्टी संघ जाऊन पोहोचला. 16 या अंकावरती लास्ट ऑफ 1 विकेट. तर चेंदर वाघ आपण कुठं असाल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. वाघाची वाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू. चला चेंदर वाघ आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. राजा चौधरी यांचा शुभ आगमन स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो त्यांचा संघ करत पुढील फेरीमध्ये दाखल झाला. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ राहिला गेला त्याच्या माध्यमातून आणि त्याचा शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती त्याचं शुभ आगमन निश्चित आपण पाहतो त्याचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला खेळ आज करता राहिला गेला टीम मोरे 11 वाघाची वाडी संघाचा. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले तो संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार इथून आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे. ओ क्या बात आहे जबरदस्त इथून चेंडू रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. ऐकतोय डॉट बॉल इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. दाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुनीलने दाबा खर्च केले होते आपण पाहिला तर 16 धाबा
इथून मात्र गोलंदाज तयार आहे. ओ पटका बसला, मॅच टॉपेज. परत एकदा तो क्षेत्ररक्षक तिथं होता आणि त्याच्या माध्यमातून चुका. जिथं तो जाईल तिथं बॉल. मैदानाच्या आतमध्ये घडते काय, या खेळाडूनच खरं तर 2 जेल सोडले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. या 2 जेलची किंमत मोजावी लागेल का टीम दैसर संघाला. निश्चित आपण पाहतो संघाची टोटल धाव संख्या आपण विचार करतो 17 अंकावरती अशुभ या अंकावरती धावा जाऊन पोहोचले. निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. थोडीशी रनर मध्ये अडचण निर्माण आली. गोलंदाजकडे आपण पाहायला गेलं तर नितेश गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. हो इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू रिलीज केला त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऐकतोय डॉट बॉल. इथून आपण पाहतो या षटकामध्ये दाबा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतो नितेशच्या माध्यमातून राहिला जातो. पहिला आपण पाहिलं तर पहिल्या षटकात सुनील 16 धावा खर्च केले होता. त्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता सचिनची विकेट मिळवली गेली होत्या. इथून आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज नितेश तयार आहे. हो सूचीचा प्रयत्न करायचा होता पण सांडकडे लावडल्या बिल. इथून आपण पाहतो पाडवरती चेंडू रिलीज झाला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली होत्या. 4 चेंडू अतळत अवघ्या 1 धाव खर्च केल्या. तिथून मात्र त्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता. इथून आपण जर विचार केला तर झेल कॅरी केल्याचा तर सलगचे 4 चेंडू डॉट आले असत्या या षटकामध्ये. गोलंदाज तयार. इथून नितेशला आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जाते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकात. उलटाच बॉल त्यावरती आघात करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी पम्बलिंग. इथून आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 18 या अंकावरती 18 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण बघा आमचे पूर्वेश बाय टेक्निकल रूम मध्ये निश्चित जॉईन झाले. त्यांचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो WTC वाहिनी त्यांच्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक वर्गाबंद ही निश्चित वाहिनी पोहोचवली जात्या. चेंडू ते शरीरमध्ये आदळला. इथून आपण जर विचार केला तर नोमा स्टान मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून मात्र इंडिया दबर षटक क्रमांक इथून दुसऱ्या संपला जात्या. 2 षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत टीम आशाची पट्टे संघ जाऊन पोहोचला 19 अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. चौकी रवी दरोडा. क्या बात आहे. जबरदस्त संगीत आज करते RS डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या आवाजाची काळजी घेणाऱ्या RS डीच्या त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जात्या. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या आपण पाहायला घेत 20 या अंकावरती. 20 धावा धावपलकेवरती. पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत टीम आशाची पट्टी संघ. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून चालणार नाही. गोलंदाज इथून आपण पाहतो थोड्याशा रनमध्ये अडचण निर्माण आली. इथून आपण पाहतो चांगली गोलंदाजी आपण विचार केला. नितेशने जबरदस्त गोलंदाजी केली होत्या. उग्यात 3 धावा खर्च केला आपल्याला पाहायला घेत. धावा रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला जातो. चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून राहिली गेली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. इथून मात्र कमबॅक केलं होतं गोलंदाज नितेशनं. इथून मात्र तिसऱ्या षटकाला जशा रीतीने सुरुवात झाली व्हाईट बॉलनं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज इथून निश्चित आपण पाहतो सागर आलाय तिसऱ्या षटकावरती. हो पटका चांगला. इलिव्हेशन कमी सेट ऑफ मध्ये चेंडू रिलीज झाला होता. इथून मात्र टिपला जातोय झेल आणि संपला. फलंदाज सुनील साकेल. धक्का क्रमांक 2 टीम आशाची पट्टी संघाला. फलंदाज होईल क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते या षटकामध्ये. आपण पाहतो पहिल्या चेंडू व्हाईट बॉल फेकला होता त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहतो. धक्का क्रमांक 2 इथून लागला जातो. टीम आशाची पट्टी संघाला निश्चित आपण पाहतो इथून चांगला खेळ करावा लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनायट नंबर 4 वरती फलंदाज
हेमंत पारदीला आपण पाहतो संघाचा प्रमुख अस्त्र आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने फटकेबाजी केली जाईल हे देखील आशाची पट्टी संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो सागर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिल्या होत्या. चांगली सुरुवात या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत्या. नवीन फलंदाज जागा झाला हेमंत पारदी. इथून चांगला खेळ करावा लागेल. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. ओ फटका चांगला झेल इथून जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो. फेकी चांगली होत्या. इथून मात्र चांगला क्षेत्ररक्षण राहिले जाता. इथून एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 21 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गेल्या 5 रात्रीपासून आमच्या 26 स्कोरच्या भूमिकेमध्ये जुळले आमचे देवाबाई त्याचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली स्कोरची भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला बॅक टू द बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण इथून राहिले जाता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये इथून मात्र चेंडू अडवला जातो. येतोय डॉट बॉल चांगली गोलंदाजी या 2 षटकामध्ये दाबा रोखण्याचा प्रयत्न लागला जातो. टीम आपण विचार केला तर दैसर संघाच्या माध्यमातून चांगला खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फलंदाजाला जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न इथून मैदानाच्या आतमध्ये केला जातो. गोलंदाज आपण पाहिला तर सागरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये असं वाटलं 16 धावा आल्या त्या या इनिंग मध्ये असं वाटलं 50+ तरी धाबा येतील. इथून मात्र धाबा रोखण्याचा प्रयत्न बस मोर अगेन डॉट बॉल क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जात्या. गोलंदाज आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सुनीलने दाबा केला होता 16 खर्च. दुसरं षटक नितेशने आता 3 दाबा खर्च केला होता. हे षटक देखील लाजबाब राहिल्या. गोलंदाज सागरच्या माध्यमातून अद्याप 2 दाबा खर्च केलेत या गोलंदाजांना. ओ पटका चांगला अभिमध्या लांगाला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो टिपला जातोय झेल आणि संपला. फलंदाज योग्यचा खेळ इथून धक्का क्रमांक 3 टीम आशाची पट्टी संघाला. फलंदाज होईल बाद. षटकातील फेकण्याकरिता सज्ज निश्चित आपण पाहतो गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतो. गोलंदाज तयारी ओ खोला टाकलेला चेंडू जबरदस्त चेंडू पंचांचा इशारा इंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून तिसराही संपला जाता आणि 3 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना टीम आशाची पट्टी संघ जाऊन पोहोचला 21 अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना निश्चित आपल्याला पाहणे. एका बाजूला स्टेशन टाकरवाडी संघाचा संगणक आणि बारवाई संघाचा संघ. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची पा पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत आणि टॉस करण्या अगोदर ज्या काय आपल्या इकॉनॉमिकला असतील त्या आयोजकांकडे लगेच जमा करा आणि त्यानंतर टॉस केला जाईल. या सर्व संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. इथून निश्चित आपण पाहतो शेवटची मॅच पहिल्या फेरीतील निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. इथून 4थ्या षटकाला देखील सुरू होत्या. फटका चांगला बॅक टू द बॉलर असं अडवण्याचा प्रयत्न केला जातो. थोडीशी मिस फिल्डिंग दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न पैकी चांगल्या होत्या कलेक्ट करता आली नाही. इथून तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील केला जातो. इथून मात्र नाकार केला. इथून या 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 23 अंकावरती आणि त्या संदर्भात आपण पाहतो आशाची पट्टी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपण पाहतो माथेरान गावातील एक चांगले समालोचक मनोजी पसाळ्या यांच्या माध्यमातून आशाची पट्टी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ पटका चांगला एक्स्ट्रा कव्हरचा उडवला. चांगल्या क्षेत्ररक्षक शेवटच्या मोमेंट मध्ये चेंडू उचली फेकीपर्यंत. इथून मात्र या 2 धावा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना टीम आशाची पट्टी संघाची टोटल धाबा संख्या 25 या अंकावरती. 25 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय टीम बॅटिंग करत असताना आशाची पट्टी संघ. ओ क्या बात आहे. जबरदस्त चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी बमलिंग. इथून आपण पाहतो बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या आपण विचार केला तर 26 या अंकावरती. 26 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम आशाची पट्टी संघ थोडासा बॅकवर्डला आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या होत्या. असं वाटलं होतं की 50+ तरी धाबा बनवतील टीम आशाची पट्टी संघ. इथून मात्र धाबा रोखल्या जातात. टीम आपण पाहतो
दैसर ब संघाच्या माध्यमातून वन मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन धक्का क्रमांक इथून आपण लागला जातो आहे. चौथा टीम आशाची पट्टी संघाला फलंदाज होईल बाद. चला स्टेशन टाकूरवाडी संघाचा संघाने गाणे बारबाई संघाचा संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. हा दुसरा पुकार आहे तुमच्यापर्यंत. चला याचे दोन्ही संघाचे संघ टॉस साठी आपण या. आज करतात सर्व संघ वेळेवरती दाखल झाले. सर्वांचे संघाचं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा. नाईट रजनी शुक्ला निश्चित आपण पाहतो जेवण दादा बसमा, त्यानंतर निश्चित दादा बसमा आणि त्यांची संपूर्ण सेना आणि प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा उतरवली गेली आपण पाहतो. पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये, वाचाला पार्किंग प्लॉट मध्ये येतोय षटकार. इथून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज मनीषने षटकार ठोकला. शेवटचा बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल. ओ नो बॉलचा इशारा आल्या. इथून मैदानाच्या आतमध्ये घडलं का? क्षेत्ररक्षक होता तिथं, त्याला चकमा देत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, येतोय चौकार. त्याची पट्टी संघाला त्या मात्र धाबा आल्या गेलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. तब्बल एक बॉल मध्ये आपण विचार केला 11 धावा खर्च केल्या. खराब गोलंदाजी. ज्या धाव्यांची गरज होती टीम आशाची पट्टी संघाला त्या मात्र धाबा आल्या गेल्या. संघाची धावा संख्या टोटल आपण पाहता 37 अंकावरती. 37 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल खोला टाकलेला चेंडू आनंद कार्पेट लॉंगलला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. थोडीशी बॉम्बिंग, मिस फिल्डिंग शेवटच्या क्षणी. इथून आपण पाहतो चेंडू अडवला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. पंच या धावा किती? दोन धाब्याच्या मदतीने आपण पाहतो पहिल्या आपचा खेळ संपला होता आणि पहिल्या आपमध्ये निश्चित बॅटिंग करत असताना आपण पाहतो संघ टीम आशाची पट्टी संघ जाऊन पोहोचला. निश्चित आपण पाहतो 39 अंकावर द्या. हेच पंच चौकार चेक करायचे का? हेच ओके. इथून इथून चेक केला जाईल. शेवटच्या क्षणी त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू जरूर अडवला होता. इथून निश्चित स्क्रीनवरती चेक केला जातो. चला दोन्ही संघ टॉस साठी आपण पाहतो स्टेशन टाकूरवाडी संघाचा संघाने गाण्या बारबाई संघाचा संघ आपण टॉस साठी पूर्ण करा. लास्ट कॉल आहे बा तुमच्यापर्यंत. इथून जर तुम्ही आले नाही तर फेर आहे बा बॉल. चांगला चेंडू अडवला गेला आपण पाहतो. इथून पहिला आपचा खेळ संपला जातो. पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत असताना टीम निश्चित आपण पाहतो आशाची पट्टी संघ जाऊन पोहोचला. 39 अंकावरती येणारे बॉल 24 बनवायचे 40 धावा. टीम उत्तर अर्धामध्ये टीम दैसर ब या संघाला. चला बारवाई संघाचा संघाने गाणे स्टेशन टाकूरवाडी संघाचा आपण टॉस साठी बारवाई संघाचा संघाने आमच्या सभेत जोडला गेलाय. पोलीस पाटील आमच्या रमेश दादा बसमा यांच्या पवित्र शुभाताने टॉस केला जाईल. रिसेंट टॉस बारवाई संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी पहिली पसंती अगदी आपण पाहतो गोलंदाजी करण्याला दाखवलेली आहे.
असं फलंदाजीचं आमंत्रण असेल. टाकी फुल. शत्रुबाई ऑन फायर. धामणीमध्ये आपण पाहतो त्यांचा दबदबा आहे. शत्रुबाईंना विनंती आहे या मंचावरती. ती वायर तोडा म्हणजे लाईव्हला कमेंट चॅट आम्हाला ऑफ करायला मिळेल. बेकार हिव लागाय रे. जाम हिव लागाय. चला डाव सुरू करायचा. पहिला आजचा खेळ आपण पाहिला की जरूर पाहायला मिळाला ज्यामध्ये 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान आता इथून टीम दहिसर संघासमोर आहे आणि ते पळण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. पहिलाच बॉल इम्प्रुव्हायझिंग फटका. फायनल लेग मध्ये फटका आपण पाहतो. रन तिकडे कंप्लीट करत असताना 2 धावा पूर्ण केल्यात. बॅकिंगला फिल्डर चांगले होते, फार दूर नव्हते बॉल पासून. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर फेकी तेवढी छान आपण बघितली. या बॉलवरती आपल्याला जरूर 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो, धावपुस्तकावरती रेखाटल्या जात आहेत. 2 धावसंख्या जी ती आपण पाहतो अकाउंट ओपन होण्याची संकेत पाहायला मिळाली. विजय गोलंदाजीसाठी आलाय. फिल्डिंगला आहेत फिल्डर शॉर्ट लेगला. चांगली फिल्डिंग देखील आपण तिकडे पाहतो खेळाडूंच्या माध्यमातून. विजय आतापर्यंत जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी. ओ हॅमर केलं बॉलला, लॉंग ऑफला 1 बाउन्स बॉलचं कलेक्शन आणि फेकी पा नॉन स्ट्राईक एंडला. उत्सुक होते दुसरी धाव घेण्यासाठी, बट एका बाजूने आपण पाहिलं की नकार आला आणि एक सिंगल आपण पाहतो. या सिंगलला धावसंख्या पुढे 3 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती आता आपण पाहतो जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेटकट केलाय स्लॅश. थर्ड मॅनला बॉल गोलीच्या वेगानं, बंदुकीतून गोली, सुसाट वेग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी चौकार. आलिंगन नाही मात्र आक्रमण पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. थोडेस बॅकफुटला गेले होते, बॉडीचा वेट पायांवरती ट्रान्सफर केला होता आणि बॅटचा स्विंग जबरदस्त पाहायला मिळाला. लॉंग लेगला बॉल 4 रनसाठी. अफलातून बॅक टू बॅक दुसरा चौकार.
जबरदस्त आपण पाहतोय बॅटिंग अटॅक पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा उद्देश आहे आणि पॉवर प्लेला चांगलं आक्रमण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. रन द विकेट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फिल्डर पाठलाग करतायत. बॉल पुढे आणि क्षेत्ररक्षक मागे. वळण मॅक्स आणि बॉल पुन्हा एकदा सलगचा तिसरा येतोय. नितेशनं चौकार आपण पाहतोय. सलग 3 बॉलला 3 ठोकलेत. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतो संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या आहेत. 15 रन ऑन बोर्ड, ज्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विजयनं गोलंदाजी केली. पॉवरला कॅपिटलाइज धावसंख्या ज्यामध्ये आपण पाहतो एकूण 15 धावा रेखाटलेल्या आहेत. पाठलाग करायचा 39 धावांचा आणि त्यामध्ये आपण पाहतो आता 25 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर धावसंख्या आपण पाहतो इथे बनवलेली आहे बॅटिंग करताना आणि स्पेशली ज्या वेळेला आपण पाहतो की ज्या वेळेला धावा आपण चेज करतो, चेज करत असताना आपली चांगली सुरुवात झाली की मग आपण तो सामना जिंकण्यासाठी आपल्याला फायदा मिळतो. ते म्हणतात ना इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. इथे आपण पाहिलं तर अगदी सुरुवात चांगली केलेली आहे दैसर ब या संघाने, यात काही मात्र शंका नाहीये. आणि दैसरचे फलंदाज आघाडीला आलेले सागर आणि नितेश दोघांचा आपण जर पहिला फलंदाजीचा अकराल विकराल रूप स्पेशली नितेशनं 3 बॉलला 3 क्रॅकिंग चौकार मारलेत आणि त्या चौकारांच्या सह आपण पाहतोय संघाची आपल्याला चांगली परिस्थिती पाहायला मिळते. 15 वरती पोहोचतात. येणारे बॉल बाकी आहेत 18 आणि 18ला आता गरज आहे ती म्हणजेच इथून 25 धावांची. 40 चव्हाण आणि 15 रन कंप्लीट झाले धावफलकावरती. P2 ला गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज मनीष. ओ हॅमर केलाय. लॉंग ऑफला बॉल. फिल्डर आहेत. प्रोटेक्शन चांगलं. फिल्डिंगची आपण पाहतो व्यूहरचना सजवली तिथे. असं वाटलं की 6 धावा येतील की काय, फंबल होतील काय खेळाडू, बट नाही. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की त्यांनी स्वतःला सावरलं आणि आता डाव सावरत असताना आपण पाहतोय ते मात्र या बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. व्हॉलीबॉल सारखी आपण फिल्डिंग पाहिली खेळाडूची, त्यानंतर फेकी पाहिली तर आपण पाहतो टीम देखील पुढे जाईल. यस, चेक करायचं आहे. ओके, आम्ही चेक करू. जर असेल तर 6 धावा ऍड करू. गेम चालू राहू दे. एकूण धावसंख्या आपण पाहतो आता सध्या तरी या 2 धावा जर आपण गृहीत धरल्या तर 17 आहेत आणि जो निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. तुमचे 12 मॅन आमच्या सोबत आहेत. येस, गेम सुरू ठेवा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो. इथून बॅटिंग करण्यासाठी सागरची फलंदाजी आम्हाला जाम आवडते. इथे पहा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो. निर्धाव बॉल आलेला आहे आणि आपण पाहतो यस, त्या 2च धावा होत्या. वाईटचा कॉल तिकडे आपण पाहतो पंचांचा. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच झालेली आहे यावेळेला 18 धावा. सिंगल डबल आता इथून प्रवास सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील, बट त्यांना प्रेशर पडण्याचे चान्सेस आहेत, यात काही मात्र शंका नाहीये. आक्रमण करणं महत्वाचं आहे. चांगला फटका खेळलाय गॅप मधून ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूनं. 1 बाउन्स ओव्हर दी टॉप आणि टॉप शॉट आपण पाहतोय 4 रनसाठी. लेले 22 रन ऑन बोर्ड. आतापर्यंत संघानं जमा केलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मनीष काय ओके मनीष आपण पाहतो. पा 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 हाही चौकार. बॅक टू बॅक 2. सागरची आता बॅट आपण पाहतोय जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावा देताना पाहायला मिळते. 26 वर आता संघ जाऊन पोहोचलेला आहे. या चौकारानं आता विचार पडायला भाग पाडलंय, ते म्हणजेच इथून बॅटिंग करणाऱ्या संघाला, बॅटिंग करताना असताना आपण बॉलिंग करणाऱ्या संघाला. कारण धावा ज्या आहेत त्या चेस करताना जर आपण अशा पद्धतीनं मी म्हणेन की अगदी स्कोर पर्यंत पोहोचाल तर मग समोरचा विचार करेलच, यात काही शंका नाही. आता आलेल्या चौकार संघासाठी आल्हाददायक ठरलाय. एकूण धावसंख्या जी आहे ती 26. 14 चेंडूला आता 14 धावांची आवश्यकता आहे.
14 ball remaining. I need 14 run to win for the SRB. विक्ट्रीसाठी त्यांना 14 बॉल मध्ये 14 रन बनवायची आवश्यकता भासली. स्टेशन ठाकूरवाडी संघ तुमचा कॅप्टन आपण मंचावरती पाठवा. स्टेशन ठाकूरवाडी ए संघ आपण तुमचा कॅप्टन आमच्या मंचावरती पाठवा. स्टेशन ठाकूरवाडी नाव आम्हाला ओळखीच आहे. तुम्ही नियम वगैरे विचारून घ्या, कारण इकडे साईड वगैरे विचारायला लागते रेग्युलर आणि विकेट देखील विचारावी लागते. आणि बाकी तिकडे समोर बघा, समोर मागे आपण संपर्क करा. सव्वीस धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. स्ट्राईकला पण फलंदाज पाहतोय उजव्या हाताचा खेळाडू. ओ द विकेट. हा बॉल टॅप करायचा प्रयत्न, कार्पेटच्या तर खेळलेत. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. सागरची पाच चपलाई तिकडे होती. एक सिंगल घेण्याचा हा धाडस आहे आणि सिंगलला धावसंख्या देखील पुढे जाईल. एकूण धावा धावफलकावरती 27 पाहायला मिळाल्या. 27 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतं टीमच्या खात्यामध्ये. जावई बापू आणि मेवण्यांची आता गाठभेट झालेली आहे. व्याई भेटी झाल्या, आता गाठभेटी घेत आहेत ते. परवाच्या रात्रीमध्ये देखील चांगल्या गाठभेटी आम्ही पाहिल्या. आता ए वाले आलेत. ओ हाही बॉल, चांगला फटका आहे. आवाज वाढतोय दैसरचा, कारण आता आपण पाहतो मॅच मध्ये इंटर झाले ते. या चौकारानं जाऊन पोहोचतील 27 या आकड्यावरती, 31 या आकड्यावरती. 31 यस. 8 धावा फक्त आता हव्या त्यांना जिंकण्यासाठी. ओके, 9 धावांची आवश्यकता आहे. 31 रन झालेले आहेत. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकासाठी आता गोलंदाजीसाठी सुनील आपल्याला पाहायला मिळेल. सुनीलला गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय आणि समोर आपण पाहतोय सागरनं विकेट सॅक्रिफाईस नाही केली. नितेश देखील त्याला तग धरून आपण पाहतोय साथ देतोय. आणि नितेशची फलंदाजी जर आपण पाहिली ना, तर आतापर्यंत त्याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारलेत. क्या बात आहे, चांगली फलंदाजी. 400च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतोय आणि ती कन्सिस्टन्सी मेंटेन आहे. ओ द विकेट. ओ यावेळेला सागर बरसलाय आणि सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय हा दणदणीत षटकार. क्या बात आहे. सागरनं जसा षटकार लगावला, आपण पाहिलं की त्यानं ती धाव देखील कंप्लीट केली. काही फलंदाजांना आपण पाहतो की सवय म्हणजे आहे की ज्यावेळेला ते षटकार मारतात किंवा चौकार मारतात, ती धाव ते कंप्लीट करतात. म्हणजे जिंकले जरी असेल तरी ते धाव कंप्लीट करतात. म्हणजे स्वाभाविक ते झालेलं आहे. हाही बॉल, मॅच जे ती जिंकली आहे. विक्ट्री. दहिसर ब संघ पुढील राऊंड साठी क्वालिफाय होतोय. पटकन बारवाई संघ आपण फिल्डिंगसाठी उतरा. जो निर्णय तो निर्णय स्वीकारा अशी विनंती. आणि लवकर मैदानामध्ये जा आणि फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आघाडीचे 2 फलंदाज देखील आपण लवकर पाठवायचे. अशी स्टेशन ठाकूरवाडी ए संघाच्या मी फलंदाजांना विनंती करतोय.